आयकर विभागाची नोटीस आल्याची कबुली संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, शिरसाटांनी जाहीर वक्तव्य केलं। पैसे कमावणं सोपं, वापरणं अवघड आहे असं शिरसाट म्हणाले। संपत्ती कशी वाढली, मला आयकर विभागाने विचारणा केली असं शिरसाटांनी म्हटलं। मंत्री संजय शिरसाट बोलतायत, आपण थेट जाऊया। जो हमने प्रॉपर्टी दर्ज की है वो उसमें थोड़ा उनको लगता है कि ये इसके बारे में हमको खुलासा चाहिए, तो उसके लिए हमने टाइम मांगा है और हम उसका खुलासा देंगे। लेकिन किसी पत्रकार ने श्रीकांत शिंदे जी को भी नोटिस मिली, आपके ऊपर राजकीय दबाव है क्या, ऐसा जब पूछा गया तो मुझे पता नहीं है उनको नोटिस मिली या नहीं मिली। लेकिन मेरे तरफ से ऐसा कहा जा रहा है, चैनल के माध्यम से ऐसा कहा जा रहा है कि मैंने ऐसा बताया कि श्रीकांत शिंदे साहब को भी नोटिस मिली। इसके बारे में मुझे कोई जानकारी भी नहीं है और ना उनके वो नोटिस मिली या नहीं मिली उसके बारे में मैं कुछ बता भी नहीं सकता। इसलिए इनकम टैक्स ने दी नोटिस को मैं मेरे तरफ से जो भी जवाब है वो कुछ दिनों में देने वाला हूँ। मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकली। मी माझं उत्तर इन्कम टॅक्स अर्थात आयकर विभागाला येत्या काही दिवसात देईन असं त्यांनी म्हटलंय। तर श्रीकांत शिंदे यांना आलेल्या नोटीसबद्दल काही कल्पना नाही असंही ते म्हणाले। आता याच्या पुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही, तुम्ही माझ्यासाठी बोललो। परवाच मला नोटीस आलेली 2019 हे तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती, 2024 मध्ये एवढी कशी झाली? 9 तारीख ठेवलेली, येणारी 9 तारीख। आता आलं की नाही ताप, पैसे कमवणं सोपं आहे पण ते वापरायचे कसे आता अवघड झालेलं आहे। तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली, त्यांनी मला नोटीस पाठवली, 9 तारीख त्याच्यात दिली होती। त्यांना आम्ही वेळ मागून मागितलेला आहे आणि त्याचं आम्ही योग्य तो उत्तर देणार आहेत। त्याच्यामध्ये गैर असं कोणतंही नाहीये। त्यांना फक्त आमच्याकडून उत्तर हवंय, स्पष्टीकरण हवंय की तुम्ही हे कसं झालंय आणि म्हणून त्याचं उत्तर आपण लिगली देऊ। काही लोकांची पोटदुखी आहे परंतु त्याला आपण समर्थपणे उत्तर देऊ ना। सरकारचं काम करतंय, यंत्रणांचं काम करतंय, मला त्यांच्यावर कोणताही ऑब्जेक्शन नाही। तुमच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे का सरकारकडून? माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आणि कोणी दबाव टाकायचा प्रयत्न सुद्धा करत नाही, म्हणून त्याची चिंता करू नका।